दिल्ली येथील जंतर मंतरवर चालू असलेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे त्याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडत आहे। आणि त्याच अनुषंगाने आज हिंगोलीच्या वसमतमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काही महिला आंदोलनासाठी बसलेल्या आहेत। जाणून घेणार आहोत नेमकं हे आंदोलन किती दिवस चालणार आहे आणि या आंदोलनाच्या त्यांच्या मागण्या काय आहेत। आम्ही साखळी उपोषणाला बसलेलो आहोत आणि साखळी उपोषणाला चांगला जर प्रतिसाद भेटला तर आम्ही हे कंटिन्यू ठेवणार आहोत। महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित आतापर्यंत होत्या, पण काही कारणास्तव महिला गेलेल्या आहेत। आमचं एवढंच म्हणणं आहे, जे मुलांवर अमानुष लाठीचार्ज झाला आणि त्यांच्यावर जे अमानुष अत्याचार झाला त्यासाठी सरकारने आणि या सामान्य जनतेने समोर यावं, त्यासाठी आम्ही सुद्धा आलेलो आहोत। त्यासोबत जे उपोषणाला बसलेले अभिजित दिपके आणि सोनम भोंगचूक यांच्यासोबत पण बरंच काही घडलेलं आहे आणि हे घडत असताना आम्हाला विचारायला आम्ही सुद्धा साखळी उपोषणाला बसावं आणि मुलांवर जे आता केसेस झालेले आहेत त्या केसेस सुद्धा मागं घ्यावा आणि मुलांना लोकशाहीच्या या संविधानाच्या जे मार्गावर त्यांनी उपोषण केलेलं आहे, कसल्या पक्षाकडे ते पक्षाच्या मार्फत बसले नाही, फक्त त्या शैक्षणिक जे त्यांच्याबद्दल जे घडलेलं आहे आणि त्या घडलेल्या त्या विचारांवरती इथे बसलेले होते दिल्लीला जंतर मंतर येथे आणि त्यांना त्यांच्या ज्या केसेस आहेत ते मागे घ्यावे आणि अमानुष जे अत्याचार झाले ज्यांच्याकडनं झाले त्यांना सुद्धा शिक्षा व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे। फक्त शैक्षणिक जे मोर्चा आहे, जो मोर्चांचा उद्देश आहे की या शिक्षणामध्ये जे जे हे सुरू आहे, जे आतमध्ये काय सुरू आहे, त्या नीटच्या परीक्षेवर हा विषय निघाला होता। याच्यानंतर तुम्ही MPC UPSC सगळ्या परीक्षांवर असा जर प्रश्न जर उपस्थित झाला म्हणून मुलं समोर आले। त्याच्यासोबत अभिजित दिपके हा अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होता PhDचं, त्याला काय गरज होती इथे येण्याची, पण त्यांनी तिथून जो पक्ष काढला त्या पक्षाला भारत देशामध्ये बराच प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळाला आणि तो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे तो सुद्धा इथं आला आणि त्या एवढा मोठा मॉब तिथं जंतर मंतरला जमा झाला। तरी सुद्धा जे आपल्या संसदेमधले नेते आहेत, जे प्रथम नागरिक आहेत, दिल्लीतले सुद्धा म्हणा या भारत देशातले म्हणा, प्रथम नागरिकांनी काही दखल न घेता त्या विद्यार्थ्यांवर दहशतवादी आहात तुम्ही पाकिस्तानकडून पाठवलेले आहात असा आरोप, खोटा आरोप आणि ज्या मुलीचा आता काही झालेला आहे हे अजून काही बातमी काही अशी सविस्तर अजून नित्य आली नाही आहे, त्यामध्ये मी काही त्याविषयी बोलू शकत नाही। आणि महिलांवर मागून अत्याचार केले आणि हे अत्याचार कशामुळे केले, लाठीचार केला मागून, कोणाच्या थ्रू केला, कोणी त्यांना परवानगी दिली याची सुद्धा आम्हाला सखोल माहिती पाहिजे। या विद्यार्थी आतापर्यंत बऱ्याच उपस्थित आहे। एक विद्यार्थी इथे आहे, ती मोठ्या तळमळीने म्हणत आहे की नाही मॅडम आपण जंतर मंतरला जाऊ। मी म्हटलं नाही, आपले छोटंसं गाव आहे, या खेड्यात सुद्धा सध्या सगळ्या महिलांना, सगळ्या पुरुषांना, सगळ्या विद्यार्थ्यांना हे कळायला पाहिजे की दिल्लीत जे घडते ते आता वसमतमध्ये सुद्धा आपल्याला माहिती व्हायला पाहिजे, एवढंच ते सांगू। आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करते, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कंप्लीट। हो बरं, मला एक सांग, आता उत्तेजना मिळाली तुला, तू आता सांगितलं मॅडम तू दिल्ली इथे जाणार जंतर मंतर होती पण काही कारणास्तव जाणार झालं नाही, पण इथं सुरू केलेले काय सांगणार आहे, काय सरकारच्या उदासीनतेबद्दल काय भावना? माझं बस एवढंच म्हणणं आहे की माझे जे आई वडील आहेत ते गोरगरीब कुटुंबातील आहेत, ज्यांनी म्हणजे जसं आम्हाला इंग्लिश स्कूलमध्ये नाही टाकू शकले, पहिलेपणापासून आम्हाला जिल्हा परिषद शाळा शिकवलं, पण त्यांची एवढीच इच्छा आहे की जे आम्ही जीवन जगलं, ज्या आम्ही कष्ट यातना सोसल्या ते आमच्या लेकरांना कुठं ना कुठं न सोसता यावे, त्यांनी त्यांचं जीवन चांगलं जगता यावं यासाठी त्यांनी आम्हाला आतोनात कष्ट करून चांगल्या पद्धतीनं शिकवलं। आमचा बस एवढाच म्हणणं आहे की जे पेपर फुटी चालू आहे त्याच्यावर कुठं ना कुठं रोख झाली पाहिजे आणि सरकारने जे दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज केलेलं आहे ते कुठं ना कुठं चुकीच्या पद्धतीनं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर एवढंच सांगायचं आहे की बस जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भविष्यासोबत जे तुम्ही खिलवाड करत आहात ते कुठं ना कुठं थांबलं पाहिजे। जे विद्यार्थी आज संघर्ष करत आहेत ते उद्याची तुमची फ्युचरची एक पिढी चांगली घडवणारी आहेत। बस मला एवढंच सांगायचं आहे आणि आम्हाला विद्यार्थ्यांना नाही भेटलं पाहिजे, बस माझं एवढंच म्हणणं आहे। शेवटचा प्रश्न एक बेटा, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत दिल्लीच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा, काय सांगते? धर्मेंद्र प्रधान, आता नीट हा एक म्हणजे नॅशनल लेवलचा प्रश्न आहे की जे भविष्यामध्ये डॉक्टर घडणार
होणार आहेत, जर आपण ते योग्य पद्धतीने घडवले नाहीत तर आपल्याला जो उद्या हे होणार आहे हॉस्पिटलमधला जो खर्च आहे, तर आपण जे असे पैसे भरून व्यवस्थितपणे न घेतल्यामुळं कुठं ना कुठं ते उद्या आपल्याच भविष्यावर येणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त नॉलेज बेसवर हे झालं पाहिजे. आणि जे राहिले काळे धंदे, तर त्याच्या संदर्भात मी काही बोलू शकत नाही, कारण ते सरकार ऑलरेडी सगळं पैशांवरच चाललेलं आहे. राजीनामाचं तर ते झालाच पाहिजे, कारण त्यांना कुठं ना कुठं ही सिस्टीम व्यवस्थित चालवत नाही, त्याच्यामुळेच हे घटना घडत आहेत. आणि राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा, तर ते पण म्हणत आहेत की तुमचे प्रश्न ऐकण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. तर हे कुठं ना कुठं चुकीचं आहे. आमचा न्याय हा लोकशाही प्रधान, आम्ही इथं आंदोलन शांतपूर्वक करत आहोत, ना कुणावर लाठीचार्ज करत आहोत, ना कसल्याही प्रकारचा आमचा काही गैरप्रकार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने चालवत आहोत, तरी पण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर तुम्ही लाठीचार्ज करत आहात, आमच्या गोष्टी कुठंही आवाज आमचा दाबण्याचा प्रयत्न करत आहात. हेच कुठं ना कुठं थांबलं पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांना. नक्कीच आपण बघितलं तर हे जे आहे ते विद्यार्थी वसमत तालुक्यातलीच आहे आणि जंतर मंतरवर आंदोलनाला जाण्यासाठी ही विद्यार्थी तळमळत होती, परंतु या ठिकाणी जे आहे ते या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आपलं जे आहे ते आंदोलन सुरू केलेले. या आंदोलनातील प्रमुख ज्या काही मागण्या आहेत ते दिल्ली येथील जंतर मंतरवर चालू असलेले जे काही आंदोलन असेल, जे काही विद्यार्थ्यावर केलेला अमानुष लाठीचार्ज आहे आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये जे काही विद्यार्थिनी या ठिकाणी शहीद झालेली आहे, अशा अनेक बाबी ज्या आहेत. आणि जे धर्मेंद्र प्रधान, जे शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन हे जे आहे ते आंदोलन हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसलेलं आहे. त्यामुळे आता जे दिल्ली जंतर मंतरवर चालू असलेलं जे काही आंदोलन आहे, त्या आंदोलनाला आता संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे नक्कीच आता सरकार कुठेतरी या आंदोलनकर्त्याची भूमिका ऐकून घेणार का, की परत आता हे आंदोलन या चिघळल्या जाणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.